राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे। निवडणुकीआधी आमदारांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न आहे। सरकार कायदेशीर मत आजमावून नियुक्त करणार असल्याची माहिती समोर आली आहे। ग्रामपंचायतीकडून महागाई जाहिरात फलकांना परवानगी दिली जात असल्याबाबत उच्च न्यायालयानं कठोर भूमिका घेतली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची राज्य सरकारला हायकोर्टाचे आदेश देण्यात आले, तर ग्रामपंचायतींना मज्जाव करणारं परिपत्रक काढण्याची ही सूचना देण्यात आली आहे। आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवसीय छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून हा दौरा असणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अकोला दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील। नंतर बुलढाण्यातील शेगाव इथं संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यावेळी मोदी प्राईम इंडस्ट्रियल पार्क मैदानावर होणाऱ्या लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर येणार आहेत। राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी बैठक बोलावली आहे। या बैठकीत राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत। अहमदनगरमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनासह रक्षाबंधन सोहळ्याला त्या उपस्थिती लावतील। हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनची 90% कामं बोगस असल्याचा आरोप भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलाय। अनेक गावात पाणी असल्याचं दाखवत अधिकाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। जंगली रमी आणि रमी सलकन या 2 ऑनलाईन जुगार ॲप्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। सोलापूरमधील सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे यांनी ही याचिका दाखल केली आहे। मुंबई महापालिकेनं गेल्या 5 वर्षात 2360 कोटींच्या मुदत ठेवी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मोडल्याची माहिती आहे। बेस्ट आणि MMRDAला निधी देण्यासाठी या मुदत ठेवी मोडल्याची माहिती आहे। रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। रेल्वे रूळ आणि सिग्नल दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। ब्लॉक काळात काही लोकल गाड्या धीम्या गतीनं तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। घाटकोपरमध्ये मनसेच्या वतीनं दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता स्वप्नील जोशींनी हजेरी लावली। यावेळी दोन्ही कलाकारांनी दहीहंडी उत्सवाचं कौतुक केलंय। पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे। 12,485 वाहनधारकांवर कारवाई करत 22 दिवसात तब्बल 86 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय। मुंबई बंगळुरू बाह्य वळण मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अवजड वाहनांवर निर्बंध घालण्यात आले। सकाळी 8 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत अवजड वाहनांना बंदी असणार आहे। गोविंदा सराव पथकांना क्रेन, दोरी आणि सेफ्टी बेल्ट पुरवण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले। दहीहंडी उत्सव काळात विशेष काळजी घेण्याचे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झालेत। गणपतराव फराटे यांचं निधन झाल्यानं त्यांना अश्रू अनावर झाले। पुण्यातील सासवड परिसरात साग आणि खैर झाडांची तस्करी होत असल्याचं समोर आलंय। स्थानिक नागरिकांनी तस्करी करणाऱ्या गाड्या पकडून वनविभागाच्या ताब्यात दिल्या। तस्करी करणारे आरोपी मात्र फरार आहेत। पुणे, सातारा आणि घाटमाथा परिसरात आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाडा वगळता बहुतांश भागात 29 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यात पावसानं दमदार बॅटिंग सुरू केली आहे। पावसामुळे शहरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत। नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नाले सफाईकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। डोंबिवलीतील राजकीय दहीहंड्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर होत असल्यानं वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले। रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।